की ज्याच्यावर एखादं बीज ठेवलं की त्याचा वृक्ष तयार होतो. अशी असामान्य भूमी आम्हाला परमेश्वरानं बहाल केली की जिथं काही पेरावं आणि काहीही उगवून दाखवावं. त्या भूमीबद्दल आम्ही किती कृतज्ञता व्यक्त करतो. आपले आई वडील जर या सृष्टीत नसते तर आपला जन्म झाला असता का? ज्यांच्यामुळं आपण जन्माला आलो, ज्यांच्यामुळं आपण आहोत, ज्यांच्यामुळं आपल्या जगण्याला आकार मिळाला, ज्यांच्यामुळं आपल्या जगण्याला आधार निर्माण झाला, त्या आई वडिलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सार्थक आहे. माणसं स्वतःचे आयुष्य कशी घडवायची, कशी घडवली याच्यावर चिंतन मंथन करतात, पण आपल्याला जन्माला घालणारे आणि ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं त्या माता पित्यांचा विचार किती जण करतात हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. बंधुत्वाचं नातं काय, आत्मीयतेचं नातं काय, स्नेहाचं, मायेचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं आपलं नातं काय हे प्रभू श्री राम सांगतात. जीवापाड प्रेम करणं म्हणजे काय, आपलेपणा जोपासणं म्हणजे काय हे प्रभू श्रीराम सांगतात. तुम्ही आयुष्यात बाकी काही नाही केलं तरी चालेल, माता पित्यांसारखा दुसरा ईश्वरच नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुम्ही काय करायला हवं? आई वडिलांची सेवा, आई वडिलांचा आशीर्वाद याच्यासारखं दुसरं भाग्याचं काहीच नाही. काही करायची गरज नाही. आई आयुष्यभर घडवत राहते. पिता पहाडासारखा पाठीशी उभा राहतो, त्यावेळी मूल घडतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आकार देता यायला हवा, जे वाटतं ते साकार करता यायला हवं. कुठून येतं हे सगळं? हे संस्कारातून येतात. संस्कार कुठून येतात? हे माता पित्यांच्या कुशीतून येतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अडचण अशी आहे की माता पिता असताना त्यांची किंमत आम्हाला कळत नाही आणि माता पिता गेल्यावर मग कशालाच किंमत राहत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नुसते असा बस, नुसतं असणं सुद्धा किती महत्वाचं आहे हे ज्यांना आई बाप नाहीत त्यांना एकदा विचारून पहा. योग्य वेळी योग्य त्या गोष्टी मिळाल्या म्हणजे माणसं घडतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मी का बिघडलो माहिती आहे? मी जन्माला आलो आणि माझी आई माझ्यापासून हिरावली गेली. मी चालायला लागलो आणि माझे वडील माझ्यापासून नियतीनं हिरावले गेले. मला आधार देणारं, घडवणारं, संस्कार देणारं, जगवणारं कुणी नव्हतं. कुशीत घ्यावं आणि दूध भात चारावा ते आईचे हात मला कधी लाभले नाहीत. ज्यांचं बोट धरावं आणि सामाजिक नीती नियमांचे संकेत शिकावे असा बाप मला कधी लाभला नाही. मी आज जो आहे ना तो फक्त आणि फक्त आई बाप नसल्यामुळे आहे. वाल्याचा वाल्मिकी होतो जर योग्य साथ, आधार, संस्कार लाभला तर. पण वाल्मिकीचा वाल्या व्हायला सुद्धा वेळ लागत नाही जर पाठीशी सावरणारं कुणी नसलं तर. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, माती ओली असली की मग त्या गोळ्याला आकार देता येतो आणि वय संस्कार क्षम आलं की मग मूल घडवता येतं. आकार द्यायचा असेल तर माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवं. माती सुकली की मग आकार देता येत नाही आणि वय निघून गेलं की माणूस घडवता येत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे घडण्याच्या वयात ज्याच्या वाट्याला माता पिता आले त्यांचे आयुष्य घडली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त त्याग जर करणारी व्यक्ती कोण असेल तर ती असते आई आणि बाप. ह्यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही त्यागाच्या बाबतीत. हे फक्त देत राहतात फक्त. घेणं माहितीच नाही आहे ना, अजिबात नाही. आईनं कधी हिशोब मांडलाय? तुला 9 महिने पोटात सांभाळला, तुला 9 महिने दूध पाजलं, तुला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, तुला नाही. कधीच हिशोब मांडत नाही. मुलानं वडिलांकडे फक्त मागावं, बाबा हे हवं. परिस्थिती असेल नसेल, पोटाला चिमटा काढेल पण बाप पोराला हवं ते आणून देईल. देणारा माता आणि पिता हा देणारा वर्ग आहे. घेत नाही काही, अजिबात नाही, अपेक्षाही नाही. भगवान श्रीकृष्ण आम्हाला निष्काम कर्मयोग सांगतात. निष्काम कर्मयोग, अपेक्षा नसणारं कर्म करा, फलाची अपेक्षाच करू नका. या जगात फक्त 2च व्यक्ती फलाची अपेक्षा न करता कर्म करतात.
एका व्यक्तीचं नाव आहे आई आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे वडील, ज्यांच्या कार्यात कधीच फळाची अपेक्षाच नसते, विषयच नाही, अजिबात नाही. देणं फक्त यांच्याकडनं शिकावं, त्याग यांच्याकडनं शिकावा, समर्पण यांच्याकडनं शिकावं, हे सगळ्यात महत्वाचं. आम्ही काय शिकतो? अडचण काय आमची झाली? ज्या काळात माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. जा एखाद्या वृद्धाश्रमात काही वृद्ध जोडपी खितपत पडलेली दिसतील, सहज एखाद्या वृद्धाला प्रश्न विचारा, तुमची मुलं काय करतात? त्या वृद्धाश्रमातला तो म्हातारा सांगेल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. कुठलं शिक्षण देतो आम्ही? जी मुलं आई बापाला सांभाळू शकत नाही ती समाज काय सांभाळणार, ती राष्ट्र काय सांभाळणार? बर जे फक्त देतच आलेत काय बाकी? आपण जन्माला आलो, डोळे उघडले त्यावेळी आपल्या सोबत आपले आई वडील होते. त्या आई वडिलांची इच्छा फक्त एवढीच असते की आम्ही डोळे मिटताना आमच्यापाशी फक्त तुम्ही असा, बस, बाकी काही नको आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मुलं पुस्तकाच्या पानावरनं कधीच शिकत नाहीत, मुलं आपल्या अनुकरणातनं शिकतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्या आईला कळालं, बाळा तू मला पाठवलंयस, 101% सांगते तुझा पोरगा तुला पाठवणारच. काय पेरतो आम्ही तेच उगवतं, दुसरं उगवतच नाही. तुम्ही पेरूचं बी पेरलंय ना, पेरूच उगेल. पेरूचं बी पेरल्यावर चिंच लागणार नाही, हे पहिलं लक्षात ठेवायला हवं. नैसर्गिक सूत्र त्या आई ते सांगते त्याला. छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत, त्याला शहाजीराजे फावं लागतं. माऊली ज्ञानेश्वर कुणाच्याही अंगणात खेळत नाहीत, त्याला विठ्ठलपंत बनावं लागतं. जगद्गुरु तुकोबा कुठेही जन्माला येत नाहीत, त्याला बोल्लोबा असावं लागतं. आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. समाज घडवणं, मुलं घडवणं हे आपल्या हातात आहे. आम्ही तो विचार केला पाहिजे. आमच्या जगण्याला जर आकार देता आला तर उद्याच्या पिढ्यांना आकार आपोआप देता येतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमचं जगणं तसं आम्ही घडवायला हवं. सगळ्यात महत्वाचं काय संस्कार देतो आम्ही? 50 वर्षाचं आयुष्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय, सगळं ठरवलंय माता पित्याने. का जन्माला यायचं आहे? शिवनेरीवर शिवाई देवीला साकडं घालताना मासाहेब काय सांगतात? आई पुत्र दे, रयतेच्या डोईवर सुखाचा छत्र ठेवणारा. आई पुत्र दे, अन्याय अत्याचाराचा नायनाट करणारा. आई पुत्र दे, जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारा. अहो आपल्या मुलाचं नाव तरी काय ठेवावं मासाहेबांनी? शिवाजी. का? संस्कार कसा असतो बघा. जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळी पहिल्यांदा शिवबाराजांना भेटले, एखादा मोठा माणूस कसा मुलाला विचारतो, बाळ नाव काय? तुकोबांनी विचारलं नाव काय, आणि शिवबाराजे म्हटले शिवाजी, शिवाजीराजे. आणि तक्षणी जगद्गुरु तुकोबा म्हणाले, शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. तुकोबा सांगतायत धन्य आहे तुझी आई जिनं तुझं नाव शिव ठेवलं. का? शिव हे विश्वाच्या पावित्र्याचं सूत्र आहे, ते छत्रपती सूत्र आहे. छत्रपती होणार. शिवाजी महाराजांनी आयुष्यात काय केलं? फक्त नावासारखं जगले.
मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंभू महादेवासारखा, जो स्वतः स्मशानात राहील पण रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवेल. मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंकरासारखा, जो अन्यायाच्या विरुद्ध तिसरा नेत्र उघडून धावत जाईल. मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंभू महादेवासारखा, जो स्वतःच्या जटेत गंगा पेलेल आणि जनसामान्यांची तृष्णा भागवेल. म्हणून मासाहेबांनी आपल्या पुत्राचं नाव ठेवलं शिव. शिव हो, नाव ठेवणं हा संस्कार आहे हो. आमच्या मुलांनी काय व्हावं हे सांगणारा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुर्दैवाची गोष्ट काय माहितीये, 365 दिवसातला एक दिवस आता आम्हाला काढावा लागतो, फादर्स डे. 365 दिवसातला एक दिवस आम्ही निवडतो, मदर्स डे. म्हणजे 365 दिवसात तुम्हाला एक दिवस काढावा लागतो आणि सांगावं लागतं, आई आमचं तुझ्यावर प्रेम आहे. आणि उरलेले 364 दिवस काय करता मग? एक दिवस काढून सांगायची वेळ यावी. मुलं पाळणा घरात आणि आई बाप वृद्धाश्रमात, ही अलीकडची समाज व्यवस्था झाली आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, सहस्त्रावधीचं सैन्य घेऊन जाणारा दुर्योधन कुरुक्षेत्रावर यशस्वी झाला का 92 वर्षाचे भगवान श्रीकृष्ण घेऊन गेलेले अर्जुन यशस्वी झाला? अर्जुन. मी वारंवार सांगतो, ज्या घरात वृद्ध माणूस आहे त्या घराचा कुणी कधीच पराभव करू शकत नाही, अजिबात नाही. आयुष्याच्या समृद्ध अनुभवांच्या शिदोरीचा वापर पुढच्या पिढ्यांसाठी होत असतो. त्यांचं मार्गदर्शन पुढच्या पिढ्यांना होत असतं. संस्कार प्रवाहित होत असतात. ते घर चळत नाही, वळत नाही, वाकड्या नजरेनं पळत नाही, ते सरळच चालतं. प्रत्येक घरात वृद्ध असायलाच हवेत. ते भगवान श्रीकृष्णाचं समृद्ध रूप आहे. आमच्या मुलांना संस्कार तिथून मिळतात. आता अडचण आहे हो, आई वडील दोघंही कामात आहेत, त्या मुलाकडे बघायला वेळ कुणाला आहे? संस्कार करायचा तर विषयच नाही. अशा वेळी हे आजी आजोबा नावाचं विद्यापीठ घरात असायला हवं. बाप माणूस घरात असायलाच हवा. तेव्हा घर उभा राहतं, बहरतं, फुलतं आणि मोठा होतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. कृतज्ञता ती व्यक्त करायची आम्हाला आमच्या माता पित्यांबद्दल. सारं दिलंय तुम्ही आम्हाला, सर्वस्व दिलंय. काय दिलंय हा प्रश्न येत नाही. ही सुहृदयता, ही कृतज्ञता सुद्धा आई वडीलच आपल्याला संस्कारातून देतात. मुलं घडवायचे ध्येय वडील देतात. आई माया देते, स्नेह देते, जिव्हाळा देते. वडील जरा कठोर असतात, शिस्त तेच लावतात. तुम्ही कधीही बघितलं असेल, ज्यांच्या माथ्यावरचं वडिलांचं छत्र निघून गेलंय, ती मुलं थोडीशी बिघडलेली दिसतील, आईच्या लाडानं लाडावलेली दिसतील. आई प्रेम देते, माया देते, स्नेह देते, जिव्हाळा देते. पण वडील शिस्त देतात, आयुष्याला आकार देतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपली जबाबदारी ती आहे, त्यातून इतिहास घडतो. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर माता पित्यांनी त्यांच्या आयुष्याचं नियोजन करून ठेवलंय. 12 वर्षापर्यंत शहाजी राजांनी पिता म्हणून त्यांना जे शिक्षण द्यायचं होतं ते सगळं शिक्षण दिलं. युद्ध शिक्षण, प्रशिक्षण सगळं. शिवबाराजे 12 वर्षाचे झाले आणि या पती पत्नीनं प्रचंड मोठं समर्पण दिलं. स्वतःचा संसार बाजूला सरला आणि रयतेचा प्रपंच उभा करण्यासाठी एक विलक्षण निर्णय घेतला की मासाहेब जिजाऊनी शिवबाराजांना घ्यावं, महाराष्ट्रात जावं, महाराष्ट्रात शिवबाराजांनी राज्य उभा करावं. थोरले संभाजीराजे बेंगलोरात शहाजीराजांबरोबर राहतील आणि ते कर्नाटकचं राज्य विस्तारतील. उद्याच्या भविष्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक असं विस्तीर्ण साम्राज्य उभा करायचं. 2 मुलांसाठी हे दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. आई शिवबाराजांबरोबर आणि वडील संभाजीराजांबरोबर. 12 वर्षाचे आहेत, 12 वर्षाचे शिवबाराजे. जिजाऊ मासाहेबांबरोबर पुण्यात निघाले. आता आपल्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं? स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा दिली, नवे स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. काय सांगितलं शहाजीराजांनी? प्रतिपच्च चंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते.
एक पिता आपल्या पुत्राला ध्येय देतोय, काय करायचंय तुम्ही? राज्य उभा करायचंय. बरं, एका पित्याला खात्री किती आहे बघा. अजून शिवबाराजे बेंगलोरातच आहेत आणि शहाजीराजे सांगतायत आम्हाला खात्री आहे तुम्ही उभारलेलं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. काय ध्येय आहे? जिथं चुका काढायची संधी शोधली जाते ना, तिथं इतिहास कधीच घडत नाही. जिथं कौतुक करायची संधी शोधली जाते तिथं इतिहास घडतो. तुम्ही जगभर किती नाव सन्मान कमवा, घरी आल्यावर वडिलांच्या पाया पडताना वडील पाठीवर जी थाप टाकतात ना, त्याच्यासारखा आयुष्यातला दुसरा पुरस्कार मोठा नाही कुठला. आम्ही त्याच्यासाठी आतुरलेला असतो, बस, दुसरं काही नसतं. एखादं पारितोषिक मिळाल्यावर घरी धावत या आणि आईच्या कुशीत शिरा. आई घट्ट कवटाळते, वर पहा फक्त, तिच्या डोळ्यातून खळदिशी अश्रू सुटतो. आपल्या पोराच्या यशाचा आनंद अश्रू हा पोराच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान असतो. याच्यापेक्षा दुसरा मोठा काहीच नाही. आपण कुणासाठी करतो? कधीतरी लहानपण आठवून बघा. एखादी गोष्ट मिळाली की धावत धावत आई, एखादा प्रचंड मोठा पराक्रम गाजवला की बाबा, कोण आनंद. आपल्या यशानं आईबाबांच्या डोळ्यात आनंद अश्रू यावेत, त्याच्यासारखा दुसरा गौरव, दुसरा पुरस्कार नाही. हे कौतुक पोराला बळ देत. शहाजीराजांनी ते केलं. जमेल का? अविश्वास दाखवूनच नाही, जमणार, जमणार. सगळी क्षमता सामर्थ्य असूनही आमची पोरं अपयशी का होतात माहितीये? तुम्ही हत्तीचं पिल्लू बघितलं असेल. त्या हत्तीच्या पिल्लाला माहूत लोखंडी साखळदंडाने बांधून ठेवतो. त्या हत्तीचं पिल्लू सुटायची कोशिश करतात, धडपड करतात, सगळी ताकद एकवटतं. तो साखळदंड तोडायचा प्रयत्न करतं, ताकद कमी पडते, बळ तोकडं पडतं. तो साखळदंड हत्तीच्या पिल्लाला तोडताच येत नाही. शेवटी प्रयत्न करून ते थकतं आणि म्हणतं नाही, नाही जमणार आपल्याला. तेच हत्तीचं पिलू परत मोठं होतं, बलाढ्य होतं, अफाट ताकदीचं होतं, मोठमोठाले वृक्ष सोंडीत घेऊन उन्मळून टाकतं. त्या बलाढ्य हत्तीला माहूत कधीच साखळदंडाने बांधून ठेवत नाही. तो साखळदंड नुसताच तिथं पायात त्याच्या सोडलेला असतो, पण बांधलेलं नसताना सुद्धा तो बलाढ्य मोठा हत्ती कधीच तिथून निष्ठून जायचा प्रयत्न करत नाही. कुणीतरी माहूताला विचारतं, अहो एवढा मोठा हत्ती तुम्ही बांधून का ठेवत नाही? माहूत म्हणतो, त्याला मी बांधायची गरज नाही, त्यानं स्वतःच स्वतःला बांधून घेतलंय, आपण इथून निष्ठू शकत नाही. मर्यादा तुम्हाला कुणी बाहेरून घालू शकत नाही. बंधनं तुम्हाला कधीच कुणी बाहेरून घालू शकत नाही. मर्यादा तुम्ही आतून घालत असता स्वतःला. साखळदंड बांधलेला नसताना सुद्धा बांधलाय असं ठरवता आणि पुढं जायचंच टाळता. हे आमच्या अपयशाचं मुख्य कारण आहे. आमच्या पिढ्यांनी पुढच्या पिढ्यांना काय सांगितलं पाहिजे? आहे ताकद तुझ्या, चल जा. जय शहाजीराजांनी शुभराजांना सांगितलं, जमेल का? जमेलच, जा. बलाढ्य आहेस. तेव्हा पुढची पिढी घडेल. हो, तेव्हा घडेल पिढी. अपयशाची कारण आमची ही आहेत. आम्हाला बाहेरून कुणीही पराभूत करू शकत नाही या जगात. या जगात फक्त आम्हीच स्वतःला पराभूत करू शकतो आणि या जगात दुसरं कुणी आपल्याला विजयी करू शकत नाही. फक्त आपणच आपल्याला विजयी करू शकतो. ज्याला हे कळालं ना, त्यानं इतिहास घडवला. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात संकट आपल्याला अडवायला येत नाहीत, संकट आपली उंची वाढवायला येतात. अडचणी आपल्याला थांबवायला येत नाहीत, अडचणी आपल्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडथळे आपल्याला रोखायला येत नाहीत, अडथळे आपल्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. अडचणी, संकट, अडथळे यायलाच हव्यात, त्याशिवाय आमचं व्यक्तित्वच घडत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सावलीत ठेवूच नका पोरांना. बाप म्हणून त्यांना त्यांचा संघर्ष करू द्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात हे ज्याला कळाला तो घडतो. मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे, भौतिकशास्त्र शिकवतो. काय शिकवतो? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला प्रश्न पडतो, हेच का शिकवायचं सारखं? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला वाटतं बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता.
ते सफरचंद खाली पडलं, त्याला प्रश्न तरी पडला ते खालीच का पडलं. मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आपल्यातला कोणी बसला असता तर तो बसला असताना पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कोणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि तिसरा प्रश्न जर त्यांनी वडिलांना विचारलंच, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. जिज्ञासा वाढवली पाहिजे, प्रश्न पडले पाहिजेत, उत्तर शोधता आली पाहिजेत, उत्तर देता आली पाहिजेत, तेव्हा जगणं घडतं. पित्यानं काय करायचं असतं? जबाबदारीचं भान द्यायचं असतं पुढच्या पिढ्यांना. शहाजीराजांनी ते दिलं, पण त्याने ठेवा शिवभाराचे. हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उसळणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा, अस्मितेचा आणि विश्वासाचा राजे. हा भगवा डौलानं फडकत राहू द्या. एक पिता काय देतोय संस्कार? शहाजीराजांनी तो विश्वास दिलाय आपल्या पुत्रात. हा भगवा तुमच्या राज्याचा आहे, न्याय देईल हे राज्य, विश्वास देईल. काय संस्कार आहे तो? आमच्या पोरांना हे संस्कार द्यावं. बाप आम्हाला दुसरं काही नाही मागत, त्यांनी त्याचं सगळं विश्व उभा केलंय, तुमच्यासाठी समर्पित करून त्यांचा विश्व उभा करण्यासाठी धडपडलाय. काही अपेक्षा नसते, फक्त जे नाव दिलंय ना ते नाव फडकत ठेवा, तेवढी अपेक्षा असते बापाची, बाकी काही नाही. माता पित्यांकडनं शिकण्याचा एकच गुण आहे आमच्याकडे. देवकी होणं कुणालाही जमतं, यशोदा होता आलं पाहिजे. वसुदेव होणं कुणालाही जमतं, नंद होता आलं पाहिजे. आपल्या मुलाला जन्म कुणी देतं, कुणी वाढवतं, दुसऱ्याचं पोर सोवळ घेऊन त्याला माया देऊन त्याला भगवान श्रीकृष्ण करता आलं पाहिजे. हे सगळ्यात मोठं जगणं आहे. या जगात फक्त आई आणि वडील हे दोघच आहेत जे फक्त देत राहतात, देत राहतात, देत राहतात. रॉकफेलर नावाचा एक प्रचंड मोठा उद्योगपती होता. शून्यातनं विश्व उभा केलं. वयाच्या 52व्या वर्षी त्याला अचानक कसला तरी आजार जडला, हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यावेळी त्याची संपत्ती जगात सगळ्यात जास्त होती, जगातला सगळ्यात श्रीमंत रॉकफेलर. डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता फार काळ जगत नाही. 52व्या वर्षी डॉक्टरांनी सांगितलं की जास्तीत जास्त 6 महिने राहिलेत तुमचे. त्या दिवशी रॉकफेलर घरी आला, स्वतःच्या मुलाबाळांना जवळ बोलावलं, रॉकफेलर फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली आणि 6 महिने राहिलेत. बस आता मी फक्त दान करत राहणार. म्हणून हा रॉकफेलर रोज फक्त आल्या गेल्या लोकांना दान करत राहायचा. लोक यायचे, प्रश्न मांडायचे, अडचणी सांगायचे, आणखी काय सांगायचंय हे जेवढं देता येईल तेवढं देत राहायचा. 6 महिन्यात मरणारा रॉकफेलर वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, 92 वर्षाचा झाला. रॉकफेलर ठणठणीत होता आणि 52 ते 92 फक्त तो संपत्ती वाटत होता. त्याची संपत्ती किती कमी झाली होती? 52व्या वर्षी जेवढी त्याची संपत्ती होती त्याच्या 15 पट संपत्ती त्याची 92व्या वर्षी होती. कमी तर झाली नव्हतीच, 15 पट वाढली होती. आणि देण्यानं सगळ्यात महत्वाचं त्याचं आयुष्य वाढलं होतं. एक बाई डोक्यावर हंडा घेऊन 5 किलोमीटर पाण्यासाठी वणवण करत जायची. दूरवर तिथल्या झऱ्यावरनं पाणी आणायची आणि मग 5 किलोमीटर परत वणवण करत उन्हातानाची घरी यायची. येता येता अचानक वाटेत एक माणूस भेटला. म्हटला, ताई घसा गोरटा पडलाय, घोटभर पाणी देतेस का? त्या माऊलीने विचार नाही केला, डोक्यावरचा हंडा लगेच खाली घेतला. त्या सदग्रस्ताला ओंजळभर पाणी दिलं. तृप्ततेनं त्यांनी पाणी पिलं. हंडा परत डोक्यावर घेतला. ती पुढे निघाली. काही अंतर आली, परत एक जण भेटला. आई आत्ताच जेवलो पण घसा ओला करायला पाणी नाही.
पाणी देतेस? ही चिडली नाही, संतापली नाही. तर तुझ्यासाठी 5 कोस वनवन करायला गेले वय तुला पाणी द्यायला, सर बाजूला. अजिबात म्हटली नाही. शांतपणे डोक्यावरचा हंडा काढला, त्याही माणसाला तिनं पाणी दिलं. तो पाणी पिला, हंडा डोक्यावर घेतला, परत निघाली. वाटेत आणखी माणसं भेटली, पाणी मागत राहिली. ही पाणी वाटेत राहिली, घराजवळ पोचली. त्यावेळी या माऊलीच्या डोक्यावरचा हंडा रिकामा झाला होता. हातातलं कॅन तेवढं भरलेलं. दारात पोरगं होतं. पोरानं बघितलं, आईच्या डोक्यावरचा हंडा रिकामा आहे, पण हातातलं कॅन भरलंय. पोराच्या लक्षात आलं, ज्यार्थी हातातलं कॅन पाण्यानं भरलंय, याचा अर्थ आई झऱ्यावरनं जाऊन आली. पण ज्यार्थी डोक्यावरचा हंडा रिकामा आहे, याचा अर्थ आई येता येता पाणी वाटत आली. पोरला राग आला. दारात आलेल्या आईला विचारलं, दुसऱ्याला पाणी वाटायला 5 कोस वणवण करत गेलीस का? 5 कोस वणवण करून कुणी सांगितलं दुसऱ्याला पाणी वाटायला? काय गरज होती? तशी ती माऊली आपल्या पोराला शांतपणे म्हणाली, बाळा, तुला जगण्याचा सगळ्यात मोठा नियम सांगते. दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. बघ ना, मी झऱ्यावर हंडा डोक्यावर घेतला त्यावेळी हंड्याचं किती ओझं होतं. येता येता मी फक्त दुसऱ्याला देत आले, माझ्या डोक्यावरचा हंडा किती हलका झाला. दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. माणसं कीर्ती घेणाऱ्यांची सांगत नाहीत, माणसं कीर्ती देणाऱ्यांची गातात. हे आयुष्याचं सगळ्यात मोठं सत्य आहे. आमच्या पुढच्या पिढींना ते सांगा आणि जे दिलंय ते राखायला शिकवा. आमची अडचण सगळ्यात मोठी ती आहे हो. जगाच्या पाठीवर खरंच असं यंत्र नाही की ज्यात भाकरी टाकली की रक्त बाहेर येतं. केवढं अद्भुत शरीर आम्हाला आमच्या माता पित्यांनी दिलंय. काय खर्च करावा लागला हो त्यासाठी आम्हाला. आम्ही जपतो. एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. बायपास करायची म्हणजे हृदयाची खराब झालेली रक्तवाहिनी काढायची आणि तिच्या जागी दुसरी रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो 3 लाख रुपये. म्हणजे आमची एक रक्तवाहिनी केवढ्याला पडली? 3 लाख रुपयाला. आमच्या हृदयाजवळ अशा एकूण 1 लाख रक्तवाहिन्या आहेत. एक रक्तवाहिनी 3 लाखाची, तर 1 लाख रक्तवाहिन्याची किंमत किती झाली? 2 डोळे दिलेत आम्हाला. एखादा डोळा बाद होतो, आता नवा डोळा बसवता येतो. एका नव्या डोळ्याची किंमत आहे 15 लाख रुपये. म्हणजे 2 डोळ्याची किंमत झाली 30 लाख रुपये. 2 किडन्या दिल्यात आम्हाला. माणसं नको ते अपेयपान करतात, किडन्या बाद होतात, डायलिसवर जातात. डॉक्टर सांगतात किडन्या बदलाव्या लागतील, किडन्या बदलता येतात. एका किडनीची किंमत आहे 40 लाख. म्हणजे 2 किडन्याची किंमत झाली 80 लाख. म्हणजे त्या विधात्यानं जन्माला घालताना आम्हाला 1 लाखाचे रक्तवाहिनी, अशा 1 लाख रक्तवाहिन्या, डोळे 30 लाखाचे, किडन्या 80 लाखाच्या, असं अब्जावधी रुपयांच्या पुढे जाणारं शरीर दिलं. आम्ही या शरीर नावाच्या संपत्तीला जपायचं सोडून कुठल्या संपत्तीच्या मागं लागतो? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे. जे आमच्या माता पित्याने आम्हाला शरीर दिलंय ते शरीर आम्ही जपायला पाहिजे. बापाच्या खांद्यावर पोरांची प्रेत यायला लागली हो. 20व्या 30व्या वर्षी हार्ट अटॅक येऊन पोरं जायला लागली. यासाठी नव्हता केला अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आई बापाची इच्छा काय असते? शेवटचा दिस गोड व्हावा, बस. पुढच्या पिढीनं जगावं, घडावं, मोठं व्हावं, हे आमच्या उद्याच्या पिढ्यांना ते सांगा. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. नवरा बायको होते. नवरा कामगार, मुंबईत गिरणी कामाला. 40-45 वय असेल. 20 वर्षाचा सुखाचा संसार. नवरा बायकोचं नातं इतकं घट्ट की नवऱ्याला ठेच लागली की बायकोच्या डोळ्यातनं टचकन पाळी यायच. बायकोला काय झालं की नवरा हवालदिल व्हायचा. एकमेकांसाठीच जगत होते. सुखानं चाललं होतं सगळं. हा सकाळी 9 वाजता घरातनं बाहेर पडायचा. 9:45 वाजता एका पानाच्या ठेल्यावर जायचा. 2 रुपयाची नोट देऊन 2.25 रुपयाचं एक साधं पान विकत घ्यायचा आणि उरलेले 25 पैसे त्याच पानाच्या ठेल्याच्या शेजारी बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकायचा. 20 वर्ष क्रम चुकला नाही. रोज 9 वाजता घरातनं बाहेर पडणार, 9:15 वाजता पानाच्या ठेल्यावर 2.25 रुपयाचं साधं पान घेणार आणि 2 रुपयाची नोट देऊन परत आलेले 25 पैसे त्याच पानाच्या ठेल्याजवळ बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकणार. 20 वर्ष नेम सगळं सुरळीत व्यवस्थित आनंदात. पण अचानक संसाराला दृष्ट लागली. बायको आजारी पडली.
काळजीपोटी तातडीने दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या बायकोला कॅन्सर आहे. पायाखालची जमीन सरकली, डोक्यावर आभाळ कोसळलं, डोळ्यातनं खळदिशी पाणी सुटलं. त्यांनी डॉक्टरला विचारलं, डॉक्टर इलाज? डॉक्टर म्हणाले उपचार करावे लागतील, ऑपरेशन करता येईल, पण ऑपरेशनसाठी 1 लाख रुपये तातडीने भरावे लागतील. तरच तुमची बायको वाचेल. ऑपरेशन झालं तर 1 लाख कुठून आणावे? पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण, दिवस ढकलतो. ऑपरेशनसाठी 1 लाख आणावे कुठून आणावे त्याला काही कळेन. आपण तो डॉक्टर म्हणा, डॉक्टर मी करतो काहीतरी, फक्त माझ्या बायकोला वाचवा, फक्त बायकोला वाचवा. आणि तो तिथून बाहेर पडला. सगळ्या नातेवाईकांची दारं वाजवली. बायको दवाखान्यात आहे, ऑपरेशन करायचं आहे, 1 लाख हवी आहेत. नातेवाईकांनी दारं लावून घेतली. ज्या मित्रांनी सुखामध्ये साथ दिली होती त्या मित्रांच्या घरी गेला, विनंत्या केल्या, माझा संसार वाचवा, बायको वाचवा, माझं आयुष्य वाचवा, ऑपरेशन करायचं आहे, 1 लाखाची गरज आहे. पण मित्रांनी दारं लावून घेतली. आणि त्या दिवशी त्याला निसर्गाचा नव्हे सृष्टीचा सगळ्यात मोठा नियम कळाला. गरजेला जो पडत नाही त्याला माणूस म्हणायचं. काय करावं त्याला कळेना, सुचेना. आयुष्यभर जी माझ्यासोबत सावलीसारखी राहिली, आयुष्यभर जी माझ्यासाठी खस्ताकात राहिली, आयुष्यभर जिनं माझा संसार पेलून तोलून धरला, आयुष्यभर जी फक्त माझ्यासाठी करत राहिली, आज तिच्यासाठी काय करायची वेळ आली आहे. तिचं जगणं वाचवायचं आहे, पण मी नवरा असून काही करू शकत नाही. कुठून आणावे पैसे, कसं वाचव बायकोला? त्याच विचारतंत्रेत निघाला. कुठेतरी वाचलेलं असायचं, रस्त्यावरच्या दगडाखाली पैसे असतात. एखादा रस्त्यात दगड दिसायचा, वाटायचा पैसे, झपडल्यासारखा जायचा, दगड बाजूला करायचा, दगडाखाली फक्त माती असायची. काळजात तशीच माती व्हायची, विवश व्हायचं. चालत चालत निघायचा. अचानक वाटायचं समोरचा ग्रस्त जो आपल्याला पैसे द्यायला येतोय तो लगबगीने त्याच्या जवळ जायचा, तो सरदिशी पगल देऊन निघून जायचा. काळजात वनवा पेटायचा. कोणीच नाही का मदत करणार? काय करावं? जो नवरा स्वतःच्या बायकोला वाचवू शकत नाही त्याला जगायचा काय अधिकार? विचार केला. सरळ चौपाटीवरून आज समुद्रात घुसला. गुडघ्यावर पाणी लागलं, कमरेपर्यंत पाणी लागलं, गळ्यापर्यंत पाणी लागलं, डोकं बुडवलं, मरून जावं. पण अचानक धार दिशी वर आला. ती डोळ्यासमोर बायकोचा चेहरा तरळला. म्हणून मीच जर असा आत्मघात केला तर बायकोनं कुणाकडे बघायचं? या शेवटच्या क्षणी तरी तिची सोबत आपण दिली पाहिजे. माझी ही अवस्था जर तिला कळाली तर याही परिस्थितीत बायको म्हणेल, नसतील पैसे तर नसू द्या, नाही झालं माझं ऑपरेशन तर न होऊ द्या, मी नसले म्हणून काही बिघडणार नाही, पण तुम्ही स्वतःच्या जीवाला नका त्रास करून घेऊ, तुम्ही नीट राहा. मरणाच्या काठावर सुद्धा आपली पत्नी फक्त आपलीच काळजी करेल या विचारानं त्याला भरून आलं. भरल्या डोळ्याने चालत निघाला. पाय जड झालेले, डोळे भरलेले, पण एकदा शेवटचं बघावं तरी बायकोला, सांगावं नाही वाचवू शकलो तुला मी. हॉस्पिटलकडे निघाला. चालता चालता अचानक पाठीमागून आवाज आला, ओ साहेब. तो त्याच्याच तंद्रीत होता. परत आवाज आला, ओ साहेब. मग मात्र यानं वळून बघितलं. गेली 20 वर्षाच्या पानाच्या ठेल्यावर हा नियमानं पान खात होता. तो पानवाला याला बोलावत होता. जड पावलांनी डोळे पुसत तो पानाच्या ठेल्यासमोर गेला. पानवाल्याने विचारलं, काय साहेब, 20 वर्ष पान खायचा नेम चुकला नाही आणि 3 दिवस बघतोय फिरकला नाहीसा, काय चुकलं का आमचं? तसा तो डोळे पुसत म्हणाला, नाही रे, बायको दवाखान्यात आहे, ऑपरेशन करायचं आहे, 1 लाखाची गरज आहे. सगळ्यांची दारं पुचली पण कुणी मदतीला तयार नाही. कसं वाचवावं तिला या विवंचनेत आहे. तो पानाचा ठेलेवाला गहिवरला. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, मालक, आपली प्रॉपर्टी म्हणजे आपली ही पानाचा ठेला, इकलं तर 25,000 येत्याल. तुम्ही म्हणत असला तर आता यो पानाचा ठेला इकतो. गदगदून आलं त्याला. म्हणलास त्याचं झालं सगळं, पण 25,000 काय होणार रे? 1 लाख हवे. ठीक आहे करत तो तिथून पुढे निघाला. चालत राहिला. एकदा बघावं तरी डोळे भरून बायकोला म्हणून हॉस्पिटलमध्ये शिरला. काचेतनं बायकोचा चेहरा बघितला आणि एक मनात वाटून गेलं, हे तुझं शेवटचं दर्शन. नाही वाचवू शकलो आणि डसडसा रडत तिथंच गुडघ्यात डोकं खुपसून बसला. हमसा हमशी रडायला लागला. तेवढ्यात एक नर्स धावत आली. त्याला हलवत म्हणाले, ओ साहेब, या कागदावर सही करा, तुमच्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे. स्वर्ग भेटल्याचा आनंद झाला. त्याला काय कळेना. पैसे कोणी भरले?
1 लाख कुणी भरले? माझ्या बायकोला कोणी वाचवलं? माझा संसार कुणी वाचवला? कोण आहे तो? आणि त्या नर्सनं घोंगडं पांघरलेल्या एका माणसाकडे बोट दाखवलं आणि त्याला सांगितलं, तो घोंगडं पांघरलेला मनुष्य दिसतोय ना, त्याने तुमच्या बायकोचे 1 लाख रुपये भरले. धावत धावत गेला, घोंगडं पांघरलेल्या त्या फटक्या माणसाला पाठीमागून कडकडून मिठी मारली, तसेच खाली पाय धरले. धन्य धन्य तुझी, उपकार केलेस माझ्यावर, संसार वाचवलास. कोण आहेस तू? कोण? का केलंस? आणि कोण आहेस तू हे म्हणत कोण आहे हे बघायला त्यानं मान वर केली. आश्चर्याचा धक्का बसला. ज्या पानाच्या ठेल्यावर गेली 20 वर्ष पान खात होता, 2 रुपयाची नोट देऊन 2.25 रुपयाचं पान घेऊन उरलेले 25 पैसे ज्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकत होता, तो भिकारी याच्या बायकोच्या ऑपरेशनचे 1 लाख भरून निघाला होता. त्याने विचारलं, का केलंस? आणि तो भिकारी म्हणाला, चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. अरे गेली 20 वर्ष तू नित्य नियमानं माझ्या थाळीत टाकत राहिलास. 20 वर्ष तुझा नियम चुकला नाही माझ्या थाळीत टाकायचा. अरे मी 1 दिवस तुझ्या थाळीत टाकलं म्हणून बिघडलं कुठं? तो वरचा बसलाय ना, तो भरपाई करत असतो. तुम्ही रोज 25-25 पैसे द्या, तो 1 दिवस तुम्हाला 1 लाख रुपये परत करतच असतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे. तो परमेश्वर सुद्धा मग तुम्हाला भरभरून देतो. तो भिकारी सांगतोय, चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. पैशानं श्रीमंत असणारी माणसं आजूबाजूला पुष्कळ आहेत. मनानं श्रीमंत असणारी माणसं हवी आहेत. हा भिकारी पैशानं श्रीमंत असेल, पण मनानं श्रीमंत होता. मनानं श्रीमंत असणारी माणसंच समाज घडवतात, जग घडवतात आणि इतिहास घडवतात. मी थांबतो.